नमस्कार मंडळी, माझ्या नवीन व्हिडिओत परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता मी जातोय ओंकारच्या मामाकडे, कारण की त्यांना आज पातोळे बनवते. त्याच्यासाठी हळदीची पानं आहे ती आणू, ती आणून देतील आणि त्याच्यानंतर मी जातले माझ्या घरी. तर चला, माझी गाडी उभी आहे. आता जाऊया आपण दिव्याची गाडी घेऊन, कारण माझ्या गाडीवर सामान राहायचं नाही, त्याच्यामुळे गाडी वरती. आणि आज पाऊस काय नाही आहे, संध्याकाळ तक भावा पडा नको. नाही तर घराकडे मी आता विजा नेतो, कारण संध्याकाळी मला रिटर्न यायचं. तर गाडी घेऊया आपण आणि निघूया ओंकारच्या मामाकडे जाऊ. तर मंडळी आजीच्या तर घराकडे पोचलोय. आतमध्ये काम चालू आहे वाटतं त्यांचं, काहीतरी आवाज येणार नाही कोणतं. आजी मंडळी, हळदीची पानं आता घेतलंय मी. आता जाऊया आपण घरी. तर मंडळी, मी वरच्या घराकडे म्हणजे आम्ही हळदीची पानं आता आणून दिलंय थोडंसं. तर आता आपण आपलं घोडं घेऊया आणि घरी निघूया हळूहळू कडेकडेन. चल, मी येतोय जाऊन. चल, संध्याकाळी बघते, संध्याकाळी नाही, संध्याकाळी यायचं असं म्हणतोय मी. उद्या नाही, संध्याकाळी येतोय, पण जरा लेट होते. तर चला निघूया. तर मंडळी, आता मी पोचलो येऊन येसुआका मंदिराकडे. तर आतमध्ये जाऊया आपण, पाया पडूया आणि त्याच्यानंतर आपण घरात जाऊन निघूया. तर मंडळी, मी त्या साईडसून येताना ना गाडी खाली म्हणजे दिवाळा की साप होतो, मला कन्फर्म माहीत नाही की काय होतं. पण तर गाडी माझ्याकडसून चुकान चढली गेली, म्हणजे पुढचं टायर काहीतरी चढलं त्याच्यावरती. आणि त्या वळवळा होता, म्हणजे गेला आता बाहेरच्या साईड, म्हणजे रस्त्याच्या बाहेर. तो माझ्या जीवा कशी दगदग लागली आहे की आज नागपंचमी आहे आणि त्याच्यावरती चढली का नक्की काय होतं आहे कन्फर्म माहीत नाही. त्याच्यामुळे आता ही गोष्ट जर मला घराकडे जाऊन सांगायची लागते नाही, त्याच्यावरती मम्मी आपली काय म्हणतात की मी मुद्दामधून नाही करतो आहे, चुकान झाला माझ्याकडसून. तर दर्शन तर आपला झाला, आता आपण जाऊया घरात, जाऊन निघूया आणि मम्मीला जाऊन ही गोष्ट सांगूया. तर मंडळी, मी पोचलो आहे, आता जातलं आहे मी घराकडे. खाली गाडी लावलं आहे असं. मंडळी, मला अजूनही भीती वाटतं त्या गोष्टीची. जोपर्यंत मी मम्मीची गोष्ट सांगणार नाही तोपर्यंत माझ्या मनाची भीती कमी नाही व्हायची. अजूनही काहीच माझा दडदडता असा. श्री स्वामी समर्थ. बघू मम्मी जाऊन काय सांगता ती, कारण मी ही गोष्ट मुद्दा मनात नाही करत, माझ्याकडसून चुकान झालेली आहे. कारण की मी येसुआकाच्या मंदिराकडे बघी होते, गर्दी किती हाती, आणि पटकन म्हणजे असा 2-1 सेकंदाच्या मिनटावरती पटकन येला. त्यामुळे मला सुधराक नाही, म्हणजे मी नक्की काय करू, ब्रेक दाबू, गाडी थांबवू की काय करू. त्याच्यामुळे माझ्याकडून चुकान झालेला. आता मम्मीला जाऊन सांगूया, मम्मी काय म्हणतं ती बघू ह्याच्यावरती. काळी अजून पण धडधडता आम्हाला. बघूया मम्मी काय बोलता. ओके, येताना ना येसुआकाकडे जायचं. दिवाळा का काय होता का माहीत नाही, पण गाडी चढली त्याच्यावर माझ्याकडे. मराक नाही तर म्हणजे बानगाठीचं चढाव चढलोय आणि वर इलंय. माझं लक्ष होतं देवळाकडे. तर आता पटकन इला पुढ्यात, मग गाडीचं ब्रेक मारू का गाडी थांबवता मला समजा ना, मग चढली त्याच्यावर पटकन. तर पण वळवळत गेला त्या साईड गेला, मराक नाही म्हणता भीती वाटता किती. देवाक सांग, मी जाणून बुजून घालूच नाही माझ्या बाबा, चुकान घडलाय, क्षमा कर. तसं मी येसुआकाच्या देवळात जाऊन पाया पडा नेलंय. चांगलं माहिती का, होय चुकान घडलाय. होय, ते काय बोलायचं माका सुधरना. मग म्हटलं तुका सांगे आधी काय नाही, ते उघडून सांग. माझ्या बाबा पण काळा होता, काळा असा आणि लांब लचक होता खूप. लांब ना, देव असलो तर देव पळायचो ना, सावकाश चढली गाडी ना त्याच्या त्या वायचा सतत, म्हणजे मागचो टायर चढलो माका वाटतं त्याच्या. नाही दिसाकत ह्यात जाऊक नाही तर, म्हणजे गाडी चढली ना त्याचा वायच वळवळल्यानंतर लगेच घुसला चारीत. आणि तो बारको जीव
किती जरा झाला तरी तर लहान मग येता मग गाडीच्या वजनाच्या हिशोबाने तर वळवळला. लहान होता लहान म्हणजे जास्त लहान नव्हता, इतक्या जाडीचा होता. म्हणजे लांब होता. होय. दिवाळ काळा काळा हम्म. तो कसं पिवळं घडत असतं. पण काळी पण जात असता हा. नाही पिवळं गार असं दिवाळता दिवाळ घनच बारीक असते. ही मेन गोष्ट, काल माझे 500 सबस्क्रायबर पुरे झाले. किती? 500 हां म्हणजे 500 लोक आता कंपल्सरी बघतले हां रोजचे व्हिडिओ. हां मग त्याचा काल मामाकाने बारकीची पार्टी दिली. बारकीची पार्टी म्हणजे आईस्क्रीम दिलं आणून. हां बरं केलं. 500 पुरे झाले मग ह्या चालू 500 ना, अजून 500 हो गए म्हणजे 1000 झाले का मग नंतर मग हळूहळू चालू होतं सगळं. काय नाही चांगलं 500 पुरे झाले ना. त्याचं बनवलं रात्री व्हिडिओ. हां रोज टाकीत असतं किती टाकीत असतं म्हणजे की त्या दिवशी मी, बाबू, ओमकार, मामा आणि मामी अशीच बसलेलो. तर मामी अशीच मनाक लागली, तू काय व्हिडिओ म्हणजे ह्याचो यूट्यूबचो काय चॅनल ओपन केलास तो का असोच केलास म्हणजे नुसती चालू केलास आणि बंद केलास तो. तर त्याच्यावर ती बडबडली. मग त्याच्यापासून नंतर मग परत चालू केलं. मग ते थैसून मग चलाक चालू झाले व्हिडिओ. रोजची रोज टाकायची. होय तच. पप्पा नागोबा घेऊन पाठ ठेवून इलास गणपती तू गेल्या वर्षीच ना. आईत काय बनवतोय तू? ह्या काय करतो? सामान सगळं रेडी करून ठेव. बघतो आता भरून ह्या करूचे आहेत मा असं. पातोळे पातोळे थापूचे आता आपण रांगोळी काढून घेऊया. पहिल्यांदा रांगोळीचं काम होय आई. पहिल्यांदा रांगोळीचं काम सगळं आहे करे ना. तर आजीची तब्येत आता ठीक नाही. वाका विका जमता नाही माहिती का आता व्यवस्थित. मंडळी तिचे पाय ढोपरा सुजलेली, डॉक्टर येऊन गेलो त्या दिवशी. तर आता रांगोळीचं काम आपल्याक दिलेला बघूया. मी याच्या आधी काढूक नाही, ट्राय करून बघतोय जमता काय माझ्या. चुकला तर वाईट सांग. अरे चुका काय अशी घे आणि अशी अशी काढ चौरस पा. तुम्ही काढलास? होय काढले बापा. तर बघूया आपण जमता काय. म्हणजे मी बघी होतोय पण माझ्यानं काय म्हणा. पप्पा आता ट्राय करतो. बाहेर पडलंय काहीतरी 10:30च्या दरम्यान. हळू इलो काय दिवडावर गाडी गेली दिवड्याच्या मागचे शेवटे तुळशीपत्र घे इथे सांग बाबा कोण होता दिवडाचा काय होता मला माहिती नाही. पटकन लावलं पण त्याच्यावर चढली जमा करून असा नाही तो कलकल्लो. माझं जीव कलकललो त्याच्या. सांगतो म्हणाल सांगतो या ठेवानी जरा मंडळी पप्पाने रांगोळी अशी काढलेली आहे. पप्पा काही शिकलास तुम्ही काढू? अरे होय आहे होय. पोटातून डायरेक्ट शिका नेले. अभिमन्यूचा का? अभिमन्यू आवशीच्या पोटातच असताना ते चक्रव्यूहाचो ह्या सांगा होतो. म्हणजे कसा काढत आला का? हां असं तितक्यात त्यांना म्हणजे होकार दिले आवशीच्या पोटात असतानाच. नको त्या ह्याच्यात ठेवलं. पप्पा मला तर ट्रॉली तुमची या सांगा. चक्रव्यूहात घुसापर्यंत म्हणजे त्यांना म्हणजे असं बोललो आणि तितक्यात त्यांना होकार दिलो. कसलो? म्हणजे असं पोटात सुनत आवशीच्या पोटात असताना असं म्हटल्या तेव्हा त्या कृष्णांचा थांबवल्या. चक्रव्यूहात घुसापर्यंत म्हणजे ऐकल्यान त्यांना
ओके चक्रव्यूहातून बाहेर कसा पडाव होय आता ऐकाक नाही. ओके आणि म्हणा अभिमन्यू चक्रव्यूहात घुसलो हा. पण तो बाहेर कसं पडायचा आता माहिती नाही त्याच्यामुळे मी येतो. असं तेवढं आम्ही पातोळे बनवता. रात्री काय गेलं तर मंडळी पातोळे भरून झालेत. आता हे ठेवूया उकडत. उकडत ठेवायचं काम माझ्यावर दिलेला. याप तर ठेवलंय अजून एक आई ते दुसरा दिवस तर मोठा त्याच्यापेक्षा. हो दुसरा दिवस तर मोठा म्हणजे दुसरा दिवस तर त्याच्यापेक्षा मोठा. हो लागतं त्याच्यावर हे आता ठेवलं हा, ती आता झाकण ठेवू आणि ती झालं का नंतर दुसरी ठेवची. मग हे ठेवते त्याच्यावर झाकण ठेवू. त्याच्यावर आता टाकायचं झाकण. आग करे व्यवस्थित. चलो उकडाकते का झाला का तुमच्या फुकट? बाकी सगळं जेवण रेडी हा. होय सगळा जेवण का जातलं संध्याकाळी. हो चालू करूचा असं म्हणतोय. होय पातोळे रेडी झालेले आहेत. आता पप्पा वाडी रेडी करतात ना. होय हो वाडी वाडी नाही फक्त मताच ना एकच ना. तर बाकीचे असं ठेवलेले आहेत उकडूत. तर मग मी वाडी रेडी करून देता पप्पांका. किती असतात आज? एक का तीन? तुळशी गाय कानकी सुदी असं तुम्ही म्हणता एकच असा. आई म्हातारी जरी झाली तरी आईची बुद्धी जरा चांगली आहे. स्मरणशक्ती चांगली आहे. लक्षात बरं राहता त्याच्या सगळं अजून. वर्षापूर्वी काही गोष्ट ठेवलेली घरात आहे ना. घरात त्याची वर्षापूर्वी ठेवलेली गोष्ट म्हणजे एवढा मोठा घर असा की खंय म्हणजे एखादी जर टाकलेली असा तर आई विचारत म्हणजे नक्की सांगतो ती. तर मंडळी आमच्या याचा मोठा घर हा. हडे रूम हडे रूम त्यासाठी काही रूम पाटल्या जरा टाकतोय. हां पाटल्यारा काही थोडे रूम आहेत. पण खायची वस्तू तर तिने खायच्या पिशवीत ठेवल्या आणि तिका किती महिन्यां जरी विचारलास की बाबा आई ही गोष्ट काय म्हणा ती विचार न करता काढून देता. आणि आईक आमच्याचं सांगलास 10 मिनटं आधीचं खायची वस्तू सांगलास बाबा ही खय ठेवलं ती सांगतेली हैट ठेवलेली पण ते हाताक तर काय थंय गावाची नाही. हा खरा तर खरा मागे होय. टेबलावर जर ठेवल्या म्हणजे थोडे बेडच्या ह्याच्यात रुमात ठेवल्या तर सांगतले टेबलावर आम्हाला. मंडळी आता पप्पा वाडी रेडी करतात. मंडळी वाडीचं सगळं ठेवून झाले. आता आपला जेवण रेडी झालेला. आपल्याकडे वाटाण्याची भाजी, भात, डाळ आणि पातोळे. तर चला आता आपण जेवूया. ह्यो हा इडो म्हणजे आपण जसा नॉर्मली पान खातो तसाच. तर ह्यो किती दिलं तर मंडळी ह्यो येसो काक ठेवून दिलेलो.
आता मी निघतोय, पप्पा झोपलेत आहे, येतो मी. केलंय केलंय मग चलते मग. मी निघतोय मंडळी, दुकान उघडूक जाऊचा त्याच्यामुळे वाजतील 2. दोनच वाजले मग. होय 2च वाजले. काला उघडतं किती 4 वाजता पण इथून जायचं जातो मग टाइम. झोपशी ना. होय इथंच चल आहे. सावकाश जा गाडी घेऊ. होय पप्पांका सांग जाते म्हणा. चला गाडीकडे तर पोचलोय. आता आपण निघूया, जाऊया आधी येसुआका मंदिराकडे. तर मम्मी जो व्हिडिओ दिला तो ठेवचा, कारण की खूप दिवस चालाक नाही त्याच्यामुळे दम लागलो. खालसूनपर्यंत चढावा असोच. पहिल्यांदा ह्यो चढाव मी चढान चढ्यार जाय. गाडी घेतल्यापासून काय शक्य होत नाही. आता चढान गेलं इथं रेस्ट करू काय वर जा, लगेच काम व्हायचं नाही. गाडी घेतल्यापासून तर चढाकच नाही, म्हणजे इमर्जन्सी काय असली तरच चलत गेले, नाही तर नाही जात. तर आता गाडी काढूया आणि जाऊया आपण येसुआका मंदिराकडे. चला मंडळी, हा सिंधुदुर्ग एअरपोर्ट माझ्या घरापासून एक म्हणजे खालसून गाडी घेऊन गेलो तर एक 5 मिनटाच्या आधी पोहोचतो. चलत गेलो तर एक 10-15 मिनटं लागतात, 20 मिनटं लागतात. तर ह्या असा आपला सिंधुदुर्ग एअरपोर्ट. सिंधुदुर्ग एअरपोर्टपासून माझा घर एक 10 मिनटावरती आहे, म्हणजे गाडीनं जाऊ 10 मिनटं, चलत जाऊ एक अर्धा तास. तर आता काय प्लेन उतरा का नाही, हा येऊन गेला असं त्याला माहीत नाही. असा आपला सिंधुदुर्ग एअरपोर्ट. तर चला आता आपण डायरेक्ट येसुआका मंदिराकडे स्टॉप घेऊया, नंतर डायरेक्ट आपल्या गावचा घराकडे. मी येसुआका मंदिराकडे तर पोचलो आहे. तर आपण आपल्याक मम्मीन इडो दिल्या ना, आणि थोडंसं शेव आभार तो पण ठेवक सांगितल्या. असून आपण पाया पडूया आणि नंतर डायरेक्ट निघूया. तर मंडळी, मामाच्या घराकडे तर पोचलो आहे मी. खाली पण नाही, वरच्या घराकडे सगळे जाणार. तर मी मंडळी स्टॉल आज ओपन करतो म्हणत होतो, पण आम्ही जे नूडल्स वापरतो चायनीज बेली, ते ज्या ज्या दुकानावर आम्ही घेतो त्या दुकानात विचारलं, पण आज स्टॉक सगळ्यांकडे तो संपला. मग त्यामुळे आज स्टॉल का ओपन करून भेटायचं नाही. तर आता आपण वाजून आराम करूया, म्हणजे झोपूया. तर मंडळी, आता आपण जाऊया खालच्या घराकडे, कारण की त्यांचं नागोबा विसर्जन करतात. त्यांच्याकडे कसा विसर्जन करतात तर बघू. विसर्जनाची नवीन पद्धत काय तुमच्याकडे? असं बरंच मोठं अमर आहे. मंडळी, ओमकार विसर्जन करतोय. तर मंडळी, आपल्याकडे उद्यापासून रक्षाबंधनसाठी एक स्पेशल आयटम येतो, त्याच्याबद्दल जरा माहिती आपल्याक मामी सांगितलेली. मंडळी, हे सगळे राखींचे व्हरायटीज दाखवता. खायची पण राखी घ्या, फक्त आणि फक्त 10 रुपये. आणि जर पूर्ण सेट घेतलात तर तुमचा मी त्याला 110 रुपये. किती होते एका सेट मध्ये? 12. म्हणजे तुमका एक राखी फ्री मिळतली पूर्ण सेट घेतला. अजून पण अजून सगळ्याची पॅकिंग नाही करू का? व्हरायटीज खूप आहेत.
दिव्या आता इकडे पॅकिंग करता चालू आहे पॅकिंग. आणि आता रक्षाबंधन काय थोडे दिवस राहिलेत. तर लवकरात लवकर भेट द्या आणि सगळं माल पटापट संपवा. यातले 2 घेतलात, असे जर 2 घेतलात तर तुमका मी इथे फक्त 200 रुपये. एक घेतलात तर मी तुला 110 रुपये आणि एक राखी घेतलात तर मी इथे फक्त 10 रुपये. ऑफर आहे. ऑफर. तेव्हा सगळे राखी घेऊन जा. आणि आमचं पटापट स्टॉक संपवा. हा, स्टॉक संपवून टाका. टायमिंग सकाळचे 9 ते 2. दुपारी 1:30. हां 1:30-2 पर्यंत आणि संध्याकाळी 4 ते 9 रात्री पर्यंत. 10. 9, 9:30, 9:30, 10 पर्यंत किती वाजता जाऊ शकते तुमच्या टायमिंगच्या हिशोब. तर मंडळी मगाशी मामीने सांगितलं तसं की आपलं स्टॉलचं टायमिंग आहे सकाळी 9 ते 1:30 आणि संध्याकाळी 4 ते 9. तर आणि आपल्या स्टॉलवरती 2 ऑमलेट आणि चायनीज बिल भेटता. ह्याचा तुम्ही नक्की आनंद घेऊ घ्या. आणि राखी आपण उद्यापासून ठेवलेलो तर त्याचं स्टॉक तुम्ही लवकर संपवा. आणि जर तुमचा व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.